जसा उन्हाळा चालू झाला की नाही तेव्हापासून की नाही आहोंना ताक द्यायला लागतंच आहे बॉटल भरून. कारण बरं वाटतं तेवढंच गार वाटतं शरीराला पण चांगलं असतं उन्हाळ्यात ताक वगैरे पिणं. त्यामुळं की नाही मी रोजच यांना की नाही डेली ताक देत असते आणि आमच्यासाठी पण घरी मी ताक करत असतेच. आणि इथं की नाही आई काही नव्हत्या घरी त्यामुळे थोडंसं ताक करायचं होतं, पण मला अंदाज माझा चुकला त्यामुळे थोडंसं आणि पाणी ॲड केलं आणि ताक हलवून घेतलं. त्यानंतर की नाही लगेचच इकडं एका साईडला चपात्या करायला घेतलं, कारण का नाही आज डबा सकाळचा होता, सकाळची शिफ्ट होती त्यामुळं की नाही डबा करायचा होता आणि सगळ्यांसाठीच मी ते जेवण करत होते. आणि त्यामुळं पहिल्यांदा की नाही सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर डबा पॅक करायला घेतला. आणि आज की नाही डब्यामध्ये गवारीची शेंग होती आणि त्यानंतर की नाही छान असे की नाही डाळ टाकून की नाही शेवग्याची तर आमटी मी केलेली खूप छान होते. डाळ टाकूनच करते मी कायम, त्यामुळं की नाही तर अशी केलेली या पद्धतीनं. मला कूट टाकून वगैरे असलं आवडत नाही, त्यामुळं की नाही मी डाळ टाकूनच करत असते कायम आणि टेस्टला पण खूप छान लागते. त्यानंतर भात वगैरे पण भरून घेतला आणि मस्त असं की नाही डबा वगैरे पॅक करून साईडला ठेवून दिलं. आणि त्यातूनच की नाही थोडीशी डाळ साईडला करून ठेवलेली, त्याचंच की नाही तर वरण केलेलं त्या आणि समर्थला की नाही तर वरण भातच चारत होते. तसं तर मी रोज सकाळी नाश्ताच करत असते, पण त्याला की नाही आज वरण भातच चारलं. त्यानंतर की नाही मामांच्यासाठी की नाही एक भाकरी करायची होती, त्यामुळं की नाही तर भाकरीसुद्धा करून घेतली. आणि त्यानंतर की नाही किचन थोडं क्लीन करायला घेतलं आणि छान असं सगळं घासून वगैरे घेतलं, पाणी वगैरे मारून घेतलं. आणि इकडे हे डबेसुद्धा की नाही पुसून ठेवले, कारण की नाही खूप दिवस झाले हे सुद्धा केलं नव्हतं, त्यामुळं घाण खूप झालेलं. आता छान किचन वगैरे दिसत होतं. आणि त्यानंतर दुपारच्या टायमिंगला जेवण वगैरे झाल्यानंतर की नाही हे काढलं, कारण की नाही हा पडदा खूपच घाण झालेला आणि इकडं मागंसुद्धा की नाही खूप पसारा झालेला, त्यामुळं की नाही हे क्लीन करायचं होतं, त्यामुळे सगळं काढून घेतलं. आणि एवढा पसारा झालेला, सगळं येईल ते सगळं मागं कागदं वगैरे खूप पडलेली, त्यामुळं की नाही हे सगळं काढून घेतलं, छान असे लोटून पुसून वगैरे घेतलं. आणि टी व्हीसुद्धा इकडं की नाही छान असं क्लीन करून घेतला आणि तोसुद्धा तोपर्यंत तसाच ठेवून दिला, कारण पडदा तर धुणार होते आत्ता, त्यामुळं की नाही तसाच ठेवून दिला. सामान वगैरे लावून घेतलं आणि जे नको होतं ते सामानसुद्धा सगळं टाकून घेतलं आणि औषधं वगैरे छान क्लीन वगैरे करून तसंच ठेवून दिली. आणि त्यानंतर ह्या दोघांची लुडबुडसुद्धा इथं मध्ये चालू होती. त्यानंतर एवढा पसारा हा झालेला, स्वच्छ असं की नाही लोटून वगैरे काढून घेतलं. आणि हा एवढा सगळा पसारा की नाही हा कागद वगैरे सगळं एवढं सगळं झालेलं. त्यानंतर की नाही इथं मसाल्याचा डब्बा पण छान असा धुवून वगैरे वाळवून घेतलेला आणि त्यानंतर पडदा वगैरे धुवून टाकला. आणि दुपारी या दोघांची अशी मस्ती चालू होती, एकमेकांना इथं मारायचं चालू होतं. आणि समर्थला की नाही मोबाईल पाहिजे होता, त्यासाठीच की नाही तर त्याचं चाललेलं कॅमेराला बघून बघून की नाही तो इथं हसत होता आणि लांब नेल्यावर की नाही रडतसुद्धा होता तो. त्यानंतर की नाही दुपारी छान असं हे धुवून टाकलेलं वाळलेलं, त्यामुळं की नाही हे सुद्धा परत लावून घेतलं आणि टी व्हीसुद्धा पण छान असं लावून घेतलं. आणि आता छान दिसत होतं, सगळं व्यवस्थित दिसत होतं. त्यानंतर हिचं याचं असं काय चालू होतं, झोपाळा काढून झोपाळ्यावर बसायचं. त्यानंतर मी इथंच व्हिडिओचा एंड केला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.